सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला इथं पाहायचा आहे. सो नेक्स्ट आपला आहे एक्झाम्पल 6.6. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 6.6. सो बघा एक्झाम्पल 6.6 काय आहे. A string is fixed at both ends. A string is fixed एक दोरी आहे ती कशी आहे बघा फिक्स्ड आहे ॲट बोथ एंड्स. फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. String is fixed at both ends. What is the ratio of frequency? What is the ratio? What is the ratio of frequency? What is the ratio of frequency of the first harmonic of the first harmonic to that of second harmonic question mark. काय म्हटलं बघा स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड. समजा एक दोरी आहे स्ट्रिंग आहे आणि ती दोरी काय केली बघा आपण फिक्स केलेली आहे. सो स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. व्हॉट इज द रेशिओ ऑफ द फ्रिक्वेन्सी काय असेल बघा. व्हॉट इज द रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक टू दॅट ऑफ द सेकंड हार्मोनिक क्वेश्चन मार्क. ओके सो for a string of length L fixed at both ends, the wavelength of the first and second harmonics are given as. For a string of length L एक अशी समजा स्ट्रिंग आहे ज्याची लेंथ काय म्हटलेलं आहे स्मॉल एल म्हटलेलं आहे. फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. फिक्स्ड आहे कुठे ॲट बोथ एंड्स. For a string of length L
अशी स्ट्रिंग की ज्याची लांबी एल इतकी आहे, फिक्स्ड ॲट both ends. The wavelength of the first and second harmonics. So wavelength of first for a string of length L fixed at both ends. What is the ratio of frequency of first harmonic to that of the second harmonic? समजा string आहे ज्याची length L आहे fixed at both ends. So the wavelength of the first and second harmonics are given as first and second harmonics. Wavelength of the first and second harmonics are given as त्याची जी वेवलेंथ आहे ती काय असणार आहे? So L is equal to lambda by 2. So wavelength of first and second harmonics are given as L is equal to lambda by 2 and L is equal to lambda 1 respectively. And L is equal to lambda 1 respectively. आता जनरली आपण पाहिलेलंच आहे. Okay. So the ratio of their frequencies is, hence the ratio of their frequencies is, hence the ratio of frequencies, hence the ratio of frequencies is. मग त्याचा असणारा फ्रिक्वेन्सीचा रेशो काय असणार आहे? तर n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट आणि त्यानंतर सेकंड हार्मोनिक n1 इज इक्वल टू phi upon lambda आणि phi upon lambda 1. सो इज इक्वल टू v ला v कॅन्सल होणार आहे. सो 1 अपॉन लॅम्बडा इंटू लॅम्बडा 1 अपॉन म्हणजेच लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा 1 एल इतका आहे तर हा लॅम्बडा काय आहे? ट्वाइस एल इतका आहे. सो त्याचा रेशो काय येणार बघा, एल ला एल कॅन्सल होईल, राहणार हाफ. काय येणार आन्सर मध्ये? हाफ. तर सिंपल आहे, स्ट्रिंग फिक्स्ड आहे बोथ एंड्समध्ये आणि आपल्याला त्याचा फ्रिक्वेन्सीचा फर्स्ट हार्मोनिकचा आणि सेकंड हार्मोनिकचा रेशो विचारलेला आहे. सो स्ट्रिंग ऑफ लेंथ एल जर असेल फिक्स्ड ॲट बोथ एंड्स, सो वेवलेंथ ऑफ द फर्स्ट अँड सेकंड हार्मोनिक्स आर गिवन ॲज एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असेल. दुसऱ्याची वेवलेंथ काय असणार आहे? एल इज इक्वल टू लॅम्बडा 1 असणार आहे. सो रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज काय असेल? एन अपॉन n1. सो दॅट इज व्ही अपॉन लॅम्बडा आणि व्ही अपॉन लॅम्बडा 1. सो हा त्याचं काय आलं रिस्पेक्टिव्ह आन्सर. ओके. सो आपण आता काय करू, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू या बाजूला. एक्झाम्पल नेक्स्ट आपलं आहे एक्झाम्पल 6.7. नेक्स्ट एक्झाम्पल.
the velocity of a transverse wave, the velocity of transverse wave the velocity of a transverse wave on a string of length on a string of length on a string of length 0.5 मीटर. आता बघा नेक्स्ट प्रश्न आहे द velocity of a transverse wave on a string of length काय आहे बघा 0.5 मीटर is 225 मीटर per second is 225 मीटर per second. So velocity of transverse wave on a string दिलेले आहे आणि velocity of transverse wave on the string त्याची लेंथ आहे 0.5 मीटर इज 225 मीटर पर सेकंड. आता एक प्रश्न त्याच्यामधला एक क्वेश्चन काय आहे बघा एक क्वेश्चन काय आहे व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी what is the fundamental frequency मग त्याच्यामध्ये असणार त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल ऑफ अ स्टँडिंग वेव्ह ऑन दी स्ट्रिंग ऑफ ए स्टँडिंग वेव्ह what is the fundamental frequency of a standing wave on this string on this string it is fundamental frequency of standing wave on this string if both ends are kept fixed if both ends are kept fixed question mark असा प्रश्न विचारलेला काय म्हटले बघा द velocity of transverse wave on a string of length 0.5 meter is 225 meter per second. What is the fundamental frequency of a standing wave on this string if both ends are kept fixed? तर त्यावेळी त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि सेकंड बी काय म्हटले बघा while this string is vibrating in the fundamental harmonic while this string is vibrating while this string is vibrating in the fundamental harmonic while this string is vibrating in the fundamental harmonic in the fundamental harmonic what is the wavelength of sound what is the wavelength what is the wavelength of sound what is the wavelength of sound in air what is the wavelength of sound in air is 330 meter per second question आणि बी क्वेश्चन काय म्हटलं बघा while this string is vibrating in fundamental harmonic म्हणजे n1 is equal to twice n असेल तर so what is the wavelength of sound in air that is the speed of दिलं बघा
320 मीटर पर सेकंड. सो देयरफॉर the wavelength of the fundamental mode is lambda is equal to twice L. Okay, आपल्याला माहित आहे. So the wavelength of fundamental mode काय असणार आहे wavelength lambda is equal to twice L. Hence the fundamental frequency is the fundamental frequency is आणि ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार आहे बघा is n is equal to v upon twice l. n is equal to v upon twice l. आता ही फ्रिक्वेन्सी आपल्याला माहितीच आहे n is equal to v upon twice l. सो v ची किंमत √t upon m ती ऑलरेडी दिलेली आहे. सो v ची किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे बघा इथं 225 मीटर पर सेकंड दिलेलं आहे सुरुवातीला 225 2 into l ची व्हॅल्यू किती दिली बघा 0.5 दिलेलं आहे. So 225 divided by 0.1 into 2 5s are 10. 10 म्हणजे काय 1.0. So व्हॅल्यू काय बघा फक्त ओनली 1. सो काय येणार आहे 225 हर्ट्ज. ही काय येणार त्याच्यामध्ये असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर while the string is vibrating in the fundamental harmonic, the frequency of the sound produced by the string will be same as the fundamental frequency of the string. बरोबर आहे ना. सेकंड याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे while the string is vibrating, ज्यावेळी स्ट्रिंग काय असेल व्हायब्रेटिंग असेल. सो while the string is vibrating in the fundamental harmonic, ज्यावेळी ती स्ट्रिंग काय होईल फंडामेंटल हार्मोनिकमध्ये काय होणार आहे व्हायब्रेट होणार आहे. सो while the string is vibrating in fundamental harmonic, the frequency of sound produced by the string will be same as that of fundamental frequency of the string. अरे बरोबर आहे ना. पहिला पॉइंट काय म्हटलेला त्यांनी what is the fundamental frequency of a standing wave on the string if both ends are kept fixed, ती काढली आपण. सेकंड काय म्हटलं while the string is vibrating in the fundamental harmonic, म्हणजे n1 is equal to twice n आपण म्हणतो तिथं. सो व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ साऊंड प्रोड्युस्ड इन एअर इफ द वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड. सो व्हाइल द स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग in the fundamental harmonic, the frequency of sound produced by the string will be same as that of fundamental frequency of that string. So wavelength of the sound produced is काय होणार बघा. So therefore the wavelength of sound produced is the wavelength of sound. So wavelength of sound produced is wavelength of sound. जो काय साऊंड वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहे तो काय असेल बघा इज इक्वल टू. सो वेवलेंथ ऑफ साऊंड प्रोड्यूस्ड इज Vs upon n. तर V is equal to n lambda. So lambda is equal to V upon n. आणि त्यावेळेस असणारे जे काही वेलोसिटी ऑफ साऊंड आहे ते किती आहे बघा 330 डिवाइडेड बाय त्यावेळेस असणारे जे आता याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे वेवलेंथ ऑफ साऊंड प्रोड्यूस्ड डिवाइडेड बाय आता आपली फ्रिक्वेन्सी n किती आहे बघा 225 हर्ट्ज. सो 225 हर्ट्ज. सो याचा आपल्याला इथं काय करायचं आहे रेशो घ्यायचा. त्या दोघांचा रेशो किती येणार आहे किती आहे बघा 330 डिवाइडेड बाय 225. ते जर सॉल्व केलं तर त्याचा रेशो येतो बघा 1.467 मीटर. एक असणार त्याची ऍक्च्युली वेवलेंथ असणार आहे. ओके
सो ही काय झाली त्या ठिकाणची असणारी त्याची वेव्हलेंथ. काय म्हटलं बघा प्रॉब्लेममध्ये, द व्हेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन द स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर इज 225 मीटर पर सेकंड. त्यानंतर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्टँडिंग वेव्ह ऑन द स्ट्रिंग. एक क्वेश्चन बघा ना, व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्टँडिंग वेव्ह ऑन द स्ट्रिंग इफ बोथ एंड्स आर केप्ट फिक्स्ड. आणि बी क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, while this string is vibrating in the fundamental harmonic, so what is wavelength of sound in air is 330 meter per second. So first of all, the wavelength of fundamental mode, that is lambda is equal काय आहे, काय असतं, twice L. So the fundamental frequency is काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही अपॉन ट्वाइस एल. आता बघा, तर ए साठीची त्याची असणारी जी व्हॅल्यू आहे, सो व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर इज 225 मीटर आहे, आणि 2 इंटू एलची व्हॅल्यू किती बघा, लेंथ 0.5. सो काय येणार आन्सर आपलं, 225 डिवायडेड बाय 2 इंटू 0.5. सो आन्सर काय येणार, 225 डिवायडेड बाय 1. So 225 hertz. So wavelength of sound produced is lambda is equal to v upon n, 330 divided by 225. So त्याचा आन्सर काय येणार बघा, रिस्पेक्टिव्हली 1.467 मीटर. ओके. सो आता नेक्स्ट पॉईंट आपला इथं आहे, नेक्स्ट पॉईंट आपला आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. नेक्स्ट पॉईंट आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. So next point, that is laws of vibrating string, आपण आता इथं डिस्कस करणार आहे. The fundamental frequency of a vibrating string under the tension is given by. The fundamental frequency of vibrating string under the tension is given by. ते आपल्याला माहिती आहे. The fundamental frequency
of vibrating string under the tension. So fundamental frequency of vibrating string under the tension which is given by, काय आहे fundamental frequency formula तुम्हाला माहित आहे. So the fundamental frequency of vibrating string under the tension is given as L is equal to 1 upon twice L under root T upon M. A formula fundamental frequency N is equal to 1 upon twice L under root T upon M. हा आपला काय झाला fundamental frequency चा फॉर्म्युला आहे. ओके, हे बघा. सो या फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला इथं 3 लॉज डेव्हलप झालेले आहेत. सो the formula is that n is equal to 1 upon twice L under root T upon M, which is formulate the 3 laws. Okay, so काय काय आहेत ते आपण इथे बघणारच आहोत. त्यातला फर्स्ट आहे बघा लॉ ऑफ लेंथ, सेकंड लॉ ऑफ टेन्शन, then the law of linear density. फर्स्ट आहे लॉ ऑफ लेंथ. तर काय आहे लॉ ऑफ लेंथ म्हणजे, सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग म्हणजेच तो n, the fundamental frequency of vibrations of string is inversely proportional to the length of the vibrating string. If tension and mass per unit length, if the tension and mass per unit length are kept constant, so n is inversely proportional to 1 upon L if T and M are constant. Okay. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, the fundamental frequency of vibration, so fundamental frequency of vibrations of string, that is n, fundamental frequency of vibrations of string, that is n, is inversely proportional to the length. Okay, so fundamental frequency of vibration of string is inversely proportional to the length of that vibrating string. म्हणजे त्या L ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बघा ना, हा n L कुठे आहे छेदामध्ये, हा कुठे आहे अंशामध्ये. So fundamental frequency of vibration of string is inversely proportional to the length of that string. कधी जेव्हा T tension and mass per unit length is constant. हे कसं पाहिजे? Constant पाहिजे. काय म्हटलं आपण? If T and M are kept constant. त्यानंतर आपला सेकंड आहे लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. The fundamental frequency of vibrations of string is directly proportional to the square root of the tension if the vibrating length and mass per length are kept constant. हे बघा, हा T कुठे आहे अंशामध्ये. So fundamental frequency, कोणाची fundamental frequency of vibration of string. So fundamental frequency of vibration of string is fundamental frequency of vibration of string is directly proportional to square root of tension. So under root T. So fundamental frequency of vibration of string is directly proportional to square root of tension if vibrating length and mass per unit length are constant. बघा, त्यावेळी काय असेल, L आणि M कसे पाहिजेत? are constant. पाहिजे. त्यानंतर आहे थर्ड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजेच M. The fundamental frequency of vibrations of a string is inversely proportional to the square root of mass per unit length, that is linear density. हे बघा, 1 upon under root M.
the fundamental frequency of vibrations of a string is inversely proportional to the square root of mass per unit length, that is linear density, if किंवा T टेन्शन आणि त्या ठिकाणचं काय असेल लेंथ आर कॉन्स्टंट. T आणि L त्या ठिकाणचं कसं पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. इफ आर इज द रेडियस तर त्याची घेतली आणि रो म्हणजे त्याच्या डेन्सिटी घेतली स्ट्रिंगची, तर लिनियर डेन्सिटी काय असणार आहे मास पर युनिट लेंथ that is volume per unit length upon density. सो ती आपण इथं सुद्धा सांगू शकतोय. तेवढा अधिकार आहे आपल्याला, सॉरी तेवढं आपल्याला दिसू शकतं बघा. व्हॉल्यूम मास पर युनिट लेंथ म्हणजे व्हॉल्यूम पर युनिट लेंथ पायर स्क्वेअर एल व्हॉल्यूम असतो, बरोबर आहे का. स्ट्रिंगचा दोरीचा वृत्तचित्ती म्हणतो ना आपण त्याला. पायर स्क्वेअर एल पर युनिट लेंथ म्हणजे अपॉन एल इंटू डेन्सिटी रो. सो एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एमची व्हॅल्यू काय आहे पायर स्क्वेअर इंटू रो. एल एल कॅन्सल झाला. सो एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऑल्सो डेन्सिटी स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी किंवा रेडियस. दस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्ट्रिंग अँड स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ दॅट मटेरियल ऑफ दॅट व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ओके, सो या गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो इन्क्लूड करू शकतो. ओके, हे अनेकदा आपण बघणार आहे.